इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र. वैयक्तिक शौचालय बांधकाम अनुदानातील कथित गैरव्यवहार प्रकरणात सोलापूर येथील विशेष न्यायालयाने तत्कालीन ग्रामविस्तार अधिकारी R.M. कांबळे यांच्यासह 4 आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. सुमारे 26 वर्षांपूर्वीच्या या प्रकरणात न्यायालयाने सरकार पक्षाकडून आरोप सिद्ध करण्यासाठी आवश्यक आणि भक्कम पुरावे सादर झाले नसल्याचे नमूद करत हा निर्णय दिला. 1996-97 मध्ये ग्रामपंचायत स्तरावर राबवण्यात आलेल्या वैयक्तिक शौचालय बांधकाम योजनेअंतर्गत प्रत्येकी 2,500 रुपयांचे अनुदान देण्यात येत होते. मौजे कुरुल येथील एका नागरिकाने 28 डिसेंबर 1999 रोजी लोकायुक्तांकडे अनुदान वितरणात गैरप्रकार झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर हे प्रकरण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे वर्ग करण्यात आले. चौकशीनंतर 15 फेब्रुवारी 2001 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.